नमस्कार जाधव फॅमिली या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. चला मग पहिला व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल, हा दुसरा आहे व्हिडिओ आहे पार्ट 2. आता मुलींना आहे ना तिकडं रोपेने जायचंय, तर मग आता मुलींनी हेल्मेट बेल्ट वगैरे लावून घेतलेले आहे. मग आम्ही आता मुलींसोबत थोडा व्हिडिओ काढलाय. बघा आता अंजी दीदी गेली पण आहे रोपेने तिकडे. त्यांची खूप इच्छा होती रोपेने जायचं, लय दिवसाच्या बोलत होत्या पप्पा चला आम्हाला घेऊन, आम्हाला जायचंय. बघा इथं वेगवेगळ्या प्रकारचे मासे पण आहे, भरपूर वेगवेगळे प्रकार आहे माशांचे, कलर मध्ये मासे इथे. ते रोपे पण आहे, पाण्यामध्ये ओढी पण आहे फिरण्यासाठी. चाललं होतं आज रोपेने पण जाऊन आपण ओढीमध्ये पण बसू. मग आता आम्ही सर्व ओढीमध्ये पण बसलोय इथे. स्त्रीला तर खूपच मजा येत होती ओढीमध्ये बसल्यानंतर. लय हे सर्व बघून आहे ना खूप आनंद झाला होता. पहिल्यांदाच आला होता ना आमच्या सोबत फिरायला. फिरायला तो भरपूर वेळेस आलाय, पण मग त्याला एवढं काही कळत नव्हतं. पण आता सगळं कळायला लागलंय ना, ते बघून त्याला खूपच आनंद होऊ राहिलाय. जसजशी आम्ही बोट फिरवतोय तसतशी ती गोल गोल भिंगू राहिलीये. मग भिंगती तर आम्हाला हसायला पण खूप येतंय. ह्या बोट आहे ना मोठी अशी पाटी आहे, त्या पाटीचीच बनवलेली. त्यामध्ये ना कागद आथरलेला आहे आणि त्यामध्ये बसून मग फिरवताय सर्वांना. जास्त जण काही बसवता येत नाही, 4-5 जण बसताय या बोटीमध्ये. बोटीच्याच वरती रोपे पण आहे. चला म्हटलं आपली पण कधी हाऊस होणार आहे मुलांबरोबर, आपण पण हाऊस करून घ्या बोटीमध्ये बसायची. मग मी पण त्या मुलांसोबत बसले, श्रीचे पप्पा काही बसले नाही बोटीत. तर चाललं होतं मम्मी तू पण बस माझ्यासोबत, मला भीती वाटती. म्हणलं हो चल मी पण येते तुझ्यासोबत, मी पण घेते तुमच्यासोबत आज मज्जा करून. बाहेर आल्यानंतर पूर्ण वेगवेगळ्या प्रकारचे मासे टाक्यांमध्ये टाकले. प्रत्येक टाकीत वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहे. काही छोटे मासे, काही मोठे मासे. बघा आता इथे ट्रॅक्टर ट्रॉली पण ठेवलेली. मग आता ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये बसून आहे ना, जे बघायला येत आहे ना बसवंत गार्डन, त्यांना घेऊन पूर्ण असं बसवंत गार्डन दाखवताय गोल चक्कर मारून. त्याच्यामध्ये बसल्यानंतर खूपच भारी वाटतंय. घरी आपण म्हणतो आता मी काय ट्रॉलीमध्ये बसू का, पण तिथं गेल्यानंतर ट्रॉलीमध्ये बसायला खूपच भारी वाटतंय, कारण की तिथे बसायला सीट पण बनवलेली ना त्यांनी. तिचे पप्पा म्हणत होते असं घरच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बस, म्हटलं तर बसणार नाही. इथं काय चाललंय बसा बसा. मला म्हटलं घरची ट्रॅक्टर ट्रॉली वेगळी, इथं ट्रॅक्टर ट्रॉलीत बसण्याची मजाच वेगळी आहे सर्वांसोबत. बघा आता आम्ही सर्वजण बसलोय, तर आमच्या सोबत सर्व सोनजामचेच पाहुणे. आता आम्ही सर्व ट्रॉली सोनजामच्याच पाहुण्यांनी भरलेली आहे. खूप भारी वाटत होतं त्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसल्यानंतर. सर्व दिसतं ते बघा इथं, किती शाळ्या मेंढ्या सर्व ट्रॉलीमधून दिसू राहिलंय बसल्यानंतर. ट्रॅक्टरला असा छान असा टेप पण लावलेला आहे. टेप लावल्यानंतर त्यांनी ना अशी माहिती सांगताय कसं पशूंचं पालन करायचं, मेंढ्यांचं कसं पालन करायचं, शेळ्यांचं कसं पालन करायचं, सर्व माहिती त्या टेपद्वारे सांगत आहे सर्वांना. त्यांनी सर्व ठिकाणी असे माणसं बसवलेले माहिती सांगण्यासाठी. काही नकली पण शेळ्या आहे, काही नकली पण मेंढ्या आहे, असली पण आहे, असली पण गाई आहे, शेळ्या पण आहे असली. बघा आता इथे ना गाईंचा पण गोठा आलाय. इथं गाई पण आहे बघा. इथे फक्त गार्डनच नाही, तर इथे गाई पण पाळलेले आहे, शेळ्या पण पाळलेल्या आहे, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पण पाळलेले आहे. त्याच्याविषयी खूप सारी माहिती पण सांगितलेली आहे त्यांनी. आपण पशु आणि पक्ष्यांचं पालन केलं पाहिजेत. वेगवेगळ्या ठिकाणी पाट्या पण लावलेल्या आहे त्यांनी. साईडने द्राक्ष बाग पण आहे छानसे. भाजीपाला पण इथे लावलेला आहे. इथे शेवगाच्या शेंगा पण लावलेल्या आहे. भरपूर असं झाडं लावलेली आहे भाजीपाला पण. बघा इथे छान असे कबूतर पण बसलेले आहे. मुलांसोबत आज आम्ही पण खूपच मजा केली. फळांची झाडं पण लावलेली, पपया लावलेले आहे, सीताफळ, रामफळ, भरपूर अशी झाडं पण लावलेली त्यांनी. जे जे माझा व्हिडिओ बघत असतील तुम्ही सर्वांनी नक्की या इथे, मुलांना घेऊन या. खूपच भारी आहे बघण्यासाठी. पाहतच असाल, पण प्रत्यक्षात येऊन बघितल्यानंतर खूपच भारी वाटतं. मी पण ऐकलं होतं असं आहे तसं आहे, पण आज प्रत्यक्षात येऊन बघितल्यानंतर आम्हाला खूपच भारी वाटलंय. म्हणते का तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या बसवंत गार्डनला. मुलं इतकी रमून जाता का त्यांना असं वाटतं घरीच नाही जाऊ लवकर, आज इथेच थांबावं. त्यांना रोज नेलं तरी कंटाळा येणार नाही बसवंत गार्डनला. असं ठिकाण हे बघण्यासाठी. बघा इथे छान असे पोपट पण पाळलेले त्यांनी. बघा सगळीकडे हिरवे हिरवे झाडी आहे मस्त. बघा इथे त्यांनी सूर्यफुलाची पण झाडी लावलेली आहे. छान असे फुलं आलेले त्याला सूर्यफुलाचे.
बघा आता आम्ही सर्वीकडे फिरून आलोय ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये. आता इथे बघा सर्व वेगवेगळ्या प्रकारचे बैल आहे. बैलांच्या बी सर्व जाती इथे. न गाई आपण म्हणतो ना, ही गाय कोणत्या जातीची, ती गाय कोणत्या जातीची. इथे सर्व गायींचे वेगवेगळ्या प्रकारच्या गायींचे इथे पुतळे लावलेले. बघा असं वाटतंय की ह्या ओरिजिनलच गायी आहे, पण ह्या ओरिजिनल काही गायी नाही. सर्व गायींचे इथे ना पुतळे लावलेले. नाही माहिती पण सांगितली, ही गाय कोणत्या जातीची, ती गाय कोणत्या जातीची, सर्व अशी माहिती सांगितलेली त्यांनी. त्या गायींक पाहून इतकं आकर्षक वाटत होतं का असं वाटत होतं या ओरिजिनलच गाय उभ्या केलेल्या आहे. इथे वासुदेवाचं घर पण दाखवलेलं आहे आणि गाणं पण चालू होतं, वासुदेव आला रे वासुदेव आला. हे गाणं ना खूप दिवसातून कानावर पडल्यानंतर खूपच भारी वाटत होतं. ला हो वासुदेव आला, हो वासुदेव आला, हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला, हो वासुदेव आला, वासुदेव आला, हो वासुदेव आला. गाणं ऐकल्यानंतर मला पण गाणं म्हणण्याची थोडीशी इच्छा झाली. मग मी थोडेसे 2 शब्द तुमच्या सोबत पण शेअर केले. बघा आता नंतर आम्ही इकडं बघायला आल्यानंतर बघा इथे जुन्या काळातले खेळ इथे लावलेले, लगोरी, भरपूर असे खेळ जुने दाखवलेले इथे. बघा इथे शेर, माप व इथे दाखवलेले जुन्या काळातले. जुन्या काळात कशी भांडी होती, कशी नाही, सर्व इथे मांडलेली त्यांनी दाखवण्यासाठी. आताच्या पिढीला काही माहिती नाही ना जुन्या काळात कशी भांडी होती, कशी नाही. मग त्यांनी इथं सर्व दाखवलेले. पहिले कशा नोटा होत्या त्या पण दाखवलेल्या आहे इथं. आता आम्ही चाललोय पुढे बघत बघत. हे सर्व जुन्या काळातले दाखवलेले इथं. कसं तेल ऑइल तयार करायचं, कसं शेंगदाणा तेल तयार करायचं, सर्व इथं मशीन पण दाखवलेलं. कसा खवा बनवायचा, सर्व प्रकारची इथं मशिनरी दाखवलेली आहे त्यांनी. ते बघण्यासाठी ना खूपच भारी वाटत होतं. त्यांनी ना सर्व माहिती पण दिलेली होती तिथे, कसं करायचं हे जुन्या काळात, कसं नाही. मुलांना बघायला आणल्यावर त्यांना पण थोडंसं ज्ञान मिळतं जुन्या काळात कसं कसं होतं, कसं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे इथे मशिनरी दाखवलेले आहेत त्यांनी. बघा इथे आता हे कसं तयार करायचे त्याचे फोटो पण लावलेले इथे. काजू बदाम कसे काढायचे त्याची पण मशिनरी इथे. भरपूर अशा मशिनरी त्यांनी इथे स्टॉल मांडलेला आहे त्यांचावाला. पुढे आल्यानंतर आहे ना छान असं त्यांनी गाव बसवलेले मस्त. पूर्ण असं तिथं शाळा कशी आहे, परत आरोग्य केंद्र कसं आहे, भरपूर असं दाखवलेले त्यांनी. इथे ना गावाला छान असं नाव पण दिलेले शेवरगाव म्हणून. इथं ग्रामपंचायत दाखवलेले, पाण्याची टाकी दाखवलेली, मुलं कसे शाळेत जात आहेत ते दाखवलेले, प्रार्थना म्हणताना दाखवलेले. छान असं गाव त्यांनी बसवलेले इथे मस्त. गावाला नाव पण छान दिलेले, शेवरगाव म्हणून गाव नाव दिलेले. वाटत होतं की हे ओरिजिनलच गाव बघू राहिलोय का आपण. खूप असं फुलांचं गार्डन पण बनवलेलं आहे. छान मुलं पण खेळत आहे. ग्रामपंचायत दाखवलेली आहे, दवाखाना पण दाखवलेला आहे, फुलांचं गार्डन पण दाखवलेलं आहे. मुलं पण कसे कबड्डी खेळू राहिले ते पण दाखवलेलं आहे. मुलं म्हणायची मम्मी असं गाव कुठे आहे ग, मम्मी असं गाव कुठे ग. म्हटलं असं गाव कुठेच नाही, त्यांनी इथं तयार केलेलं आहे गाव दाखवण्यासाठी. कोणत्या गावाचं नाव शेवरगाव आहे. म्हटलं गावाचं नाव नाही शेवरगाव, पावडरचं नाव शेवरगाव आहे. ते इथं त्यांनी गाव तयार करून त्या गावाला नाव दिलं आहे शेवरगाव. मला पण आधी असंच वाटायचं का ही शेवरगाव कुठे नेमकी. श्रीच्या पप्पांना विचारलं तर श्रीचे पप्पा बोलले की शेवरगाव नसून हे पावडरचं नाव आहे, म्हणून त्यांनी त्या गावाला नाव दिले का शेवरगाव. बघा इथे जुन्या काळात कसे पाणी ओढायचं ते पण दाखवलेले मस्त. श्रीला खूपच आनंद झाला होता. श्री पण पाणी ओढून बघत होता. बोलला का मम्मी मला पण पाणी ओढून बघायचंय कशी बादलीवर येते. तिथून काय हालतच नव्हतं. आम्ही पुढे निघालो पण श्रीचं चाललंच होतं पाणी ओढायचं काम. ते आल्यानंतर खूपच भारी दाखवलेले त्यांनी. बघा आता हे जुन्या काळात कसे मच्छी पकडणारे होते, कसे धोबी होते,
सर्व त्यांनी दाखवलेले इथे कसे मच्छी पकडायचे, कशी धोबी धोबी धुणं धुवायची. बघितल्यानंतर असं वाटत होतं की असलीच एक काय, पण असं असं त्यांनी छायाचित्र दाखवलेले आहे. बघा इथे जुन्या काळात कशी इस्त्री करायची, कसे मशीन काम करायचे, सर्व काही इथे दाखवलेले आहे त्यांनी. टेलर पण खूप छान दाखवलेला आहे त्यांनी. बघा पुढे ना आल्यानंतर इथं कटिंग पण चालू आहे. कसं जुन्या काळातलं मेस पार्लर होतं ते पण छान असं दाखवलेलं आहे त्यांनी. ते बघत बघत आम्ही निघालोच आहे. आरसा पण लावलेला आहे तिथे मस्त. बघा इथे आता इथे सर्व जुन्या काळातले कुऱ्हाडी ते दाखवलेले, इथं लोहार पण दाखवलेला आहे. बघा बाई कशी दाखवलेली ठोकताना. बघा इथे कुंभार पण दाखवलेला आहे, मडके बनवताना कसे मडके बनवायचे जुन्या काळात. छान असे मडके बनवून ठेवलेले त्यांनी. इथे चुलं पण छान छान बनवलेली. बघा जुन्या अशा वस्तू होत्या का असं वाटतं बघतच राहावं ते पण. इथे सर्व बैलांचे साहित्य बनवलेले इथे मस्त. बघा इथे आता सांभार पण दाखवलेला आहे चपला सांगताना. फुलवाला पण दाखवलेला आहे, फुलं विकताना खूप असे छान माळी लावलेले आहे. बघा आता त्यानंतर आम्ही इथे ना चॉकलेटची कंपनी, त्या कंपनीत पण आलो आहे. कसे चॉकलेट बनता इथे कसे नाही ते माहिती पण सांगताय. कसे इथं कोणत्या कोणत्या प्रकारचे फ्लेवर आहे चॉकलेटचे, आम्हाला खाऊन बघण्यासाठी पण दिले होते त्यांनी 2-2. फिरून झाल्यानंतर मुलांना पण भूक लागली होती. मग आता आम्ही नाही पॉपकॉर्न घेतले, 2 प्रकारचे असे पॉपकॉर्न घेतले आम्ही. पॉपकॉर्न खाल्ल्यानंतर आहे ना आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी पण आलो आहे. तिथलंच ठिकाणी दुसरीकडे मधमाशी पालन. इथे मधमाशा पण हे ना मधमाशा पाळलेल्या, इथे मध पण तयार होतं. तुम्हाला पुढे गेल्यानंतर भेटेलच बघायला कसे मध तयार होते, कशा मधमाशा बसत्या इथे. इथे पण खूप छान आहे बघण्यासाठी. इथे पण भरपूर असे झाडे लावलेली, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं पण लावलेली. झाडं अशी लावलेली की तिथे मग फुलांवर मधमाशा बसतात, नंतर मध तयार करतात. यासाठी इथे फुलझाडं भरपूर अशी लावलेली त्यांनी. माशांचे प्रकार पण दाखवलेले इथे, इथे पण सांगितलेली कशा प्रकारे मध तयार होते, कशी मधमाशी बसते, ही सर्व माहिती इथे सांगितलेली. पूर्वीच्या काळात कसे माणसं झाडावर चढून मध काढायचे ते पण दाखवलेले इथे. बघा वरती झाडावर माणूस कसा लटकलेला आहे आणि कसे मधमाशीचं पोळं काढतोय. असं वाटत होतं का ओरिजिनलच माणसं आहे वरती चढलेले. एक जण वरती चढलेला तर एक जण खालून टेंबा पण पकडलेला आहे मधमाशा चावू नये म्हणून. इकडे बघा दोरीच्या साहाय्याने एक जण वर लटकलेला आहे मस्त हेल्मेट बिलमेट घालून. अशा माशा चावून, मधमाशीची माशी खूपच जोरात चावते ना, माशा चावू नये म्हणून त्यांनी हेल्मेट पण घातलेले आहे. आल्यानंतर बघा इथे ह्या पेट्यांमध्ये ना भरपूर अशा मधमाशा आहे. त्यांनी त्या मधमाशांची माहिती पण सांगितली, कशी मधमाशी इथे येऊन बसती. आम्ही त्या सोबत आहे ना फोटो पण काढले आणि थोडासा व्हिडिओ पण काढला. श्रीची पण इच्छा होती का मला मधमाशीसोबत फोटो काढायचा, पण त्याला असं वाटायचं का उठून मला चावतील का काय त्या मधमाशा. म्हटलं अरे नाही चावणार, त्या शांत बसलेल्या आहे, पण तो काय ऐकतच नव्हता. बघा आता इथे परत आईनं पण घेतलाय फोटो काढायला, दीदीने पण घेतलाय फोटो काढण्यासाठी मधमाशा. सर्वजण येत आहे इथं हातात मधमाशा घेऊन फोटो काढते. इथे पण छान असं गाव बसवलेलं आहे त्यांनी. असं वाटत होतं का आपण एखाद्या शहरातच आलो. इथे मोठमोठ्या बिल्डिंगची असं तयार केलेलं आहे त्यांनी. खूपच भारी वाटत होतं आतमध्ये गेल्यानंतर. बघा इथे किती झाडे, दाट अशी झाडी पण लावलेली. निसर्गरम्य वातावरण असं भारी वाटत होतं तिथे. भरपूर वेळ झाला होता आम्हाला जाऊन, आता आम्हाला घरी पण निघायचंय. दिवसच गेला होता आमचा बघता बघता तिथे. चला मग असा होता आजचा व्हिडिओ जर आवडलाच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. बाय बाय.